रामकृष्ण हरे. सज्जनो, आज आपणाला रोग निदान या विषयावर विवरण सांगणार आहे. मनुष्य हा दोन शरीराचा पुतळा आहे. एक तर हे भौतिक शरीर आहे, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, आणि याच्या आतमध्ये जे लिंग देह आहे, ज्याला आपण सूक्ष्म शरीर म्हणतो, वासनात्मक देह म्हणतो, असा तो आहे. त्याला अंतःकरण चतुष्टयम असं म्हटलेलं आहे. म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे आतले उपकरण आहेत हे, आणि त्याच्यामध्ये मन हे प्रधान आहे. तेव्हा रोग जो होतो ना, तर या दोन शरीरांना होत असतो. एक तर भौतिक शरीराला होतो आणि दुसरा मानसिक म्हणजे मनोरुग्ण ज्याला आपण म्हणतो, मनाला रोग होत असतो. तेव्हा या दोन रोगाविषयी, या सगळ्या दोन्ही रोगांना शास्त्रकारांनी, संतांनी भवरोग असं म्हटलेलं आहे. भवते इति भव, जे उत्पन्न होतं त्याला भव म्हणतात, आणि त्याच्यामध्ये रोग असतातच. आणि तसं हे शरीर जे रोगाने भरलेलं आहे, असं जे शरीर असणारं आहे, तर त्याला हे दोन रोग महत्त्वाचे आहेत. तेव्हा आपण एक श्लोक पाहूया आणि तत्पूर्वी त्या श्लोकाची पार्श्वभूमी पाहूया. एका माणसाला, म्हणजे श्रीमंत माणसाला, दुर्धर असा रोग झाला, आणि मग त्याने हाकेम, वैद्य, जे काय उपाय होते ते सगळे उपाय केले, आणि अनेक उपाय करून तो थकला. आणि तरी पण रोग असतो ना, माणसाला वाटतं याचा सल्ला घ्यावा, त्याचा सल्ला घ्यावा. कोणी काय सांगितलं की तो मनुष्य करतो, कारण त्याला त्याची गरज असते. गरजावंताला अक्कल नाही. त्याने जर सांगितलं ना अमुक अमुक खा म्हणजे बरं वाटतं, मला वाटलं की तसं खायला लागतो. कोणी काही सांगितलं ते करायला लागतो. रोगे पिडिल्या धावे वैद्याच्या घरा, आपुल्या परिहारा दुःखाच्या. तो वैद्य लय भारी म्हटलं की तिकडे जातो. तसं तो एका मित्राला भेटला, आणि मित्राने त्याला सांगितलं की अरे तो या रोगातून अजून नाही बरा झाला. म्हणला अरे नाही रे, काय नाही ते उपाय केले म्हटला, पण रोग काय बरा होत नाही. तर मग तो काय म्हणला, अरे तो राजवैद्य नावाचा एक वैद्य आहे त्या अमुक अमुक गावामध्ये, आणि तो वैद्याकडे गेला ना की तो त्याला एका रोगावर 100 औषधं माहिती आहेत, आणि तो तुला नक्की बरा करेल. गेला तिथे, आणि मग त्याने आपली कहाणी रोगाची त्याला सांगितली. आणि मग ते वैद्याने काय सांगितलं तर ते श्लोकात ऐका. म्हणजे या रोगाचे मतमतांतर कसे असतात, प्रत्येक वैद्याचं, प्रत्येक डॉक्टरचं मत भिन्न असू शकतं. वेगवेगळे सल्ले घ्यावे लागतात, आणि काहींचे सल्ले बरोबरच असतात असं नाही. बऱ्याच वेळा काय होतं, मशीन आता सल्ले देतं माणसाला, म्हणजे डॉक्टरला, की हा रोग इतका आणि ह्या रोग असा, आणि मग त्याच्यावर ते निदान करून मग त्याच्यावर ते उपाय करतात. तेव्हा या सगळ्या गोष्टी एका सुभाषितकाराने इतक्या उत्तम मानलेल्या आहेत. ऐका. तो माणूस एका वैद्याकडे गेला, आणि मग त्याने कर्मकहाणी सांगितल्यावर वैद्याने मग त्याचं बाळ सुरू केलं. वैद्यो वदन्ति कफपित्त मरुद्विकारान्, ज्योतिर्विदो ग्रहगतिं परिवर्तयन्ति, भूताभिष्वंग इति भूतविदो वदन्ति, प्रारब्ध कर्म बलवन् मुनयो वदन्ति. प्रथम तो त्या वैद्याकडे गेल्यानंतर वैद्याने त्याला सांगितलं, तुम्हाला कफ झालेला आहे. बरं, मग कफ किती प्रकारचा? 8 प्रकारचा आहे. कफ पित्त, तो पित्त सांगेल, कफ सांगेल, किंवा मरुद्विकारान म्हणजे वायुदोष, ज्याला आपण वायुदोष म्हणतो ना, वात, पित्त आणि कफ हे तीनच रोग, तीनच दोष प्रकोपित झाले की माणसाला रोग होतो. मग तो त्याच्या पद्धतीने सांगत असतो. म्हणजे वात, पित्त आणि कफ हे त्याची शृंखला आहे. या कक्षेमध्ये तो त्या माणसाला उपाय सांगतो आणि औषधोपचार करतो. सांगितलं महिनाभर तुला कोर्स करावा लागेल, हे औषधं आहेत, खावं लागतं का. 1 महिन्यानंतर सुद्धा रोग बरा झाला नाही. काय करावं, चिंता
वाढली. पुन्हा एका मित्राने सांगितलं, अरे तो ज्योतिषी आहे ना ज्योतिषी, तर तो फार फार त्याला ग्रह ते सगळं कळतं म्हणले. हा ग्रह सगळे पिढा बिघा सगळं त्याला कळतं. आणि ज्या अर्थी तो वैद्यांनी एवढी औषध दिले बरं झालं नाही ना, त्या अर्थी नक्की तुला शारीरिक रोग नाही, काहीतरी तुझे ग्रह दोष असले पाहिजे. मग तो त्या ज्योतिषाकडे गेला. तर ज्योतिषी काय सांगतो, ज्योतिर्विदो ग्रहगतीम परिवर्तयंती. ज्योतिषी पंचांग उघडतो आणि मग तो सांगतो की तुम्हाला ग्रहगती आहे, तुम्हाला अमुक अमुक आहे, तुम्हाला तुमचे जे पितर आहेत त्यांना तुम्ही खुश न केल्यामुळं ते कोपलेले आहेत. मग तो आपला ते ज्योतिषी त्या ग्रहाच्या कक्षेमध्ये तो सगळं सांगतो आणि त्यामुळे तुम्हाला हा त्रास होतो आहे. मग त्याने उपाय सांगितले, ते उपाय त्याने केले, तरी पण रोग बरा नाही झाला. आणि मग तिसरा माणूस भेटला. तो म्हणला, अरे यांच्या काय नादी लागतो, तो जो देवऋषी आहे ना देवऋषी, तो फार भारी आहे, फार उपाय सांगतो, जालिम उपाय असतात आणि त्या आमच्या अनेक पाहुण्यांना बरं झालं. मग तो त्या ह्याच्याकडे जातो, भूता विश्वंग इति भूत विदो वदंती, म्हणजे देवऋषाकडे जातो, भूत पिशाच याच्यावर उपाय सांगणार त्याच्याकडे जातो. आणि मग तो काय सांगतो, भूताभिश्वंग म्हणजे ज्योतिष तुमचा वैद्य, भूताभिश्वंग इति भूतविदो वदंती म्हणजे देवऋषी. देवऋषी म्हणजे ते कर्णी कावटाल हे ते तुमचं भूत लागले, तुम्हाला अमुक झाले, म्हणजे जे आपल्याला दिसत नाही ना तशा प्रकारचं ते सांगतो. तुम्ही अमुष्याच्या दिवशी घराच्या बाहेर पडले होते आणि मग तुम्हाला तिकडून वारा आला, त्याच्यामध्ये लागिरलं, तुम्हाला झपाटलं गेलं वगैरे. भूताभिश्वंग म्हणजे देवऋषी तो त्याच्या कक्षेतल्या सगळ्या गोष्टी सांगतो. तरी पण ते बरं नाही झालं, त्याने उतारे पितारे सांगितले, सगळं झालं. आणि मग चौथा मनुष्य भेटला. तो म्हणला, असं करा, ते एक साधू महाराज संत विचाराचा माणूस आहे तो, आणि त्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतात कशाने काय होतं ते. आणि मग तो त्या मुनीकडे गेला. साधू मुनी संत सज्जन अशा अर्थाने मुनी शब्द आहे. मनन करून ज्याने सिद्धांत पक्के बांधलेत त्याला मुनी असं म्हणतात. मननशील हा मुनी. मग त्या मुनीकडे गेला, त्याला नमस्कार केला. महाराज म्हणाले, असं असं झालं आणि माझा हा रोग काय बरा होत नाही. त्याने विचारलं काय काय केलं. तो म्हणला, वैद्याकडे गेलो, ज्योतिषाकडे गेलो, देवऋषाकडे गेलो, त्यांचे सगळे उपाय केले, परंतु रोग बरा होत नाही. आणि मग मुनीने म्हणजे त्या मुनिराजाने काय सांगितलं, प्रारब्ध कर्म बलवन मुनयो वदंती. बाबा रे, तुझं प्रारब्ध कर्म बलवान आहे, ते संपलं की तुझा रोग आपोआप संपेल. तोपर्यंत तू काहीही केलंस ना तरी रोग बरा होणार नाही. प्रारब्ध कर्म, पण त्याचा बलवान शब्द घातला आहे. बलवान प्रारब्ध असलं ना इतर कुठल्याही रोगाने तो रोग बरा, औषधाने तो रोग बरा होत नाही. कारण ते बलवान प्रारब्ध असतं आणि ते भोगायला आलेलं असतं. आणि ते भोगीत असताना तुम्ही कुठलेही उपाय करा, रोग बरा होत नाही, कारण तो भोग चालू असतो. यावर संत काय म्हणतात ते बघूया. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणते, मनुष्य जाणे जे बोले, वृक्ष जाणे जे फुले, भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. माऊली म्हणते, माणूस बोलण्यावरून ओळखता येतो. वृक्ष जाणे जे फुले, फुलावरून झाड कशा पद्धतीचं आहे ते ओळखता येतं. भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे, या आत्ताच्या भोगावरून हा पूर्वीजन्मी काय केलं होतं ते जाणता येतं, म्हणजे अनुमान काढता येतं. पुढे संत असं म्हणतात, मनात वाचिरे पूर्व संचेत केले, तया सारेखे भोगणे प्राप्त झाले. समर्थ म्हणतात, मना तोच हे पूर्वी केलेलं आहेस ते आता भोगायला आलेलं आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे काय देवा ते रुसावे, मना ते पुसावे काय केले. आपणच केले, केले कर्म झाले, तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. तुका म्हणे भोग सरे. मग हा सगळा भोग जातो कशाने. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे भोग सरे, गुण येती अंगारे. तुका म्हणे भोग सरे, भोग संपतो,
भोग संपला की अंगारा लावला तरी गुण येतो, तेव्हा भोग भोगल्याशिवाय कोणालाही चुकत नाही, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. मग तो रोग शारीरिक असो का मानसिक असो, हे रोग सामान्य असो का बलवान असो, हे प्रारब्धानुसार भोगावे लागतात. आणि ते प्रारब्ध संपलं की मग गुण अंगारा लावला तरी गुण येतो, असा या सगळ्या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. सज्जनो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञान वाटीत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.